कोल्हापूर शहराची प्रतिदिन पाण्याची गरज 140 MLD असताना महापालिका 250 MLD पाणी उचलते. मात्र त्यापैकी केवळ 65 MLD पाण्याचंच बिलिंग होत असून उर्वरित 185 MLD पाणी गळती, चोरी आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे वाया जातंय, असा आरोप शहर सर्वपक्षीय कृती समितीनं केलाय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी दरात तब्बल 254% वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावाला कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं तीव्र विरोध दर्शवत आज महापौर रुपाराणी निकम यांना निवेदन सादर केलं. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींचा आर्थिक भार नागरिकांवर टाकण्यासाठी 254% दरवाढ लादणं योग्य नाही. प्रथम पाणी गळती आणि पाणी चोरी रोखून वितरण व्यवस्था सुधारावी, त्यानंतरच दरवाढीचा विचार करावा, अशी मागणी समितीनं केली. येणाऱ्या जनरल बॉडीमध्ये विषय क्रमांक 4 कोल्हापूर शहरातला पाणीपट्टी दरवाढ. गेले 4 दिवस आम्ही माननीय जल अभियंत्याशी आम्ही भेट मागतोय. आम्हाला दरवाढ काय आहे हे समजून सांगतोय, ते आम्हाला भेटण्यास तयार नाहीत. आम्हाला आमच्या स्तोत्रात मिळालेल्या कागदपत्रांनंतर आम्हाला चक्कर आली. कोल्हापूर जनतेच्या माती 254% वाढ पाणी दरामध्ये सुचवलेली आहे. हा महानगरपालिकेमध्ये इतिहास यांनी घडवला. जे पाणी हे विकत घेतात जलसंपदा विभागातनं, त्यातलं 90% पाणी चोरी आणि गळतीमध्ये जातं. त्यातले पैसे वसूल होत नाहीत, त्या गळत्या ते थांबवत नाहीत आणि त्यांच्या आणि प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळं हे जे नुकसान होते ते सर्वसामान्य जनतेच्या माथ्यावर मारून ते वसूल करण्याच्या नादात आहेत. आमचा त्याला विरोध आहे, ते आम्ही होऊ देणार नाही. पहिल्यांदा गळत्या थांबवा, पहिल्यांदा पाणी चोरी थांबवा आणि मग नुकसान होत असेल तर मग आमच्याकडे या. आणि दुसरी गोष्ट, जे हद्दवाढीमध्ये येण्यास नाकारतात, जे कोल्हापूर शहराची मापं काढता तुम्ही आमची, आणि पाणी मात्र आमच्याकडनं पाहिजे, KMT मात्र आमच्याकडनं पाहिजे आणि आम्ही मात्र त्यांना चुचकारतो, हे आम्हाला चालणार नाही. हद्दीत या, मग तुझे लाड. हद्दीत नाही तर तुमचं स्पेशल प्राधिकरण तुम्हाला पालकमंत्र्यांनी दिलंय, त्यांच्याकडनं तुम्ही सोयी करून घ्याव्यात. या प्रस्तावाला माझा विरोध असेल, असं महापौर रुपाराणी निकम यांनी सांगितलं. पाणी दरवाढ यावरती तरी अजून काही कुठलाच फायनल निर्णय झालेला नाही. वरिष्ठ नेत्यांशी बोलून याच्यावरती चर्चा होईल, परंतु मी असा महापौर आहे की जे जनतेचा पहिल्यांदा विचार केला जाईल. जनतेला खरं तर आत्ता पाण्याची थोडी टंचाई, निसर्गाची पाण्याची ओढ, या सगळ्याचा विचार करता आत्ता तर काही पाणीचं दरवाढ होणार नाही, परंतु येणाऱ्या नदीच्या काळामध्ये बाकीच्या ज्या काही त्रुटी आहेत, जसं की गळती असेल किंवा काही अनधिकृत कनेक्शन दिले गेलेले आहेत, याच्यावरती काम करून आपण चांगल्या पद्धतीनं महापालिकेला फंडिंग जमा करण्याचं काम करू. परंतु दरवाढ तरी काही आत्ता लगेच आपली काही करत नाही यावर. दरम्यान या प्रस्तावावर काय निर्णय होतो याकडे आता शहरवासियांचं लक्ष लागलंय.